तर भावांनो, काल व्हिडिओ टाकला होता की परमिट बंद झाले पाहिजेत रिक्षाचे। तर अनेक जणांच्या कमेंट आल्या, अनेक जणांनी व्हिडिओ बनवले की भावा तुझ्या का पोटात दुखते, तुला काय प्रॉब्लेम आहे, तू तर रिक्षा घेतली ना, पण आम्हाला पण रिक्षा घेऊ दे आणि आम्हाला पण पोट भरू दे ना, तुझं का दुखायला लागलंय, तू काय एवढा बाव चढलाय, एवढा चवतळलाय, तुला काय प्रॉब्लेम आहे। तर भावांनो, त्यांना सांगायचंय मला की मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, अजून रिक्षा घ्या, रिक्षा घ्यायला कुणाला बंधने नाहीत। आणि मी माझ्या व्हिडिओ मधून टाकलं, व्हिडिओ मधून रिक्षा घेऊ नका म्हटलं, तर तुम्ही काय रिक्षा घेणार आहे का, नाही घेणार का, घेणारच ना। विषय तो नाहीये, विषय काय आहे, आता ज्या भावांनी रिक्षा घेतल्यात त्यांचा धंदा होतोय का, ते पोटभर खात्यात आहे का, सगळ्यांना थोडं 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 देऊन एखाद्याचं पोट भरू द्या ना, भरतंय पोट तर पोटभर खाऊ द्या त्याला। एखादा पोटभर खातो तर त्याच्या थाळीतलं वाढायचं, धड त्याला खाऊन द्यायचं नाही आणि धड आपणही खायचं नाही, ह्याला काय अर्थ आहे। तर हे रिक्षावाल्या बांधवांसाठी मी लढतोय, मी काहीतरी तळमळणी करण्याचा प्रयत्न करतोय, ज्यांनी ज्यांनी रिक्षा घेतलेल्या आहेत। आता आपल्याला माहिती आहे रिक्षाला धंदा आहे का नाही, कारण आपण चालवतोय, आपण फक्त लोकांना जागृत करतोय की बाबा रिक्षा घेऊ नका, रिक्षा घेण्याने काही फायदा नाही, तुम्हाला रिक्षा घेऊन त्याचे हप्ते भरावे लागणार, 1-1.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करायला लागणार आहे। त्याच्यामुळे आपण लोकांना जागृत करत असतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। बाकी रिक्षा घेणं न घेणं, पैसा इन्व्हेस्ट करणं हा तुमचा इश्यू आहे, त्याला आपण काय करू शकत नाही। आपण किती दगडापुढं डोकं जरी आपटलं ना तरी लोक ते करणारच। त्याच्यामुळे सांगत असतो मी, तुम्ही घेऊ नका, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता मित्रांनो, तसं काहीच नाहीये, माझं काही म्हणणं नाहीये, मी काय तुमच्या दारात आलो नाही की तुम्हाला धरलंय मी आणि अडवलंय बाबा रिक्षा घ्यायला चाललाय तो रिक्षा घेऊच नको, असं काही नाहीये मित्रांनो। तुम्हाला घ्यायचे बिंदास घेऊ शकता तुम्ही, फक्त आता कसं आहे परमिट अनलिमिटेड सुटलेत, आता किती 10 वर्ष झाले परमिट चालूच आहेत, अजून कुठंतरी थांबणार आहे का नाही हे सरकार, का जेवढे रिक्षावाले आहेत म्हणजे सगळ्या ड्रायव्हर लोकांना भिकेलच लावायचा असं काही नियम चालू आहे का, सरकारचं असं काही लक्षात येतंय का नाही, का सरकारच्या डोक्यात हा प्लॅन आहे की ड्रायव्हर लोकांना एकदम भिकेलच लावायचं आणि जे बिझनेसमॅन आहे म्हणजे ज्यांच्या गाड्या आहेत, ज्यांच्या गाड्यांचा अजून तिथं साठा शिल्लक आहे तो संपवायचा आहे, त्याच्यानंतर परमिट बंद करायचे, त्यांना श्रीमंत करायचे किंवा सरकारला त्याची तिजोरी भरायची। प्रत्येक परमिटच्या मागं 10.5 ते 11,000 रुपये भेटतो, परत टॅक्स भेटतो, तो पैसा जमा करायचा आहे, तो पैसा सरकारला वापरायचा आहे, असं काय आहे का। पण सरकारला काय कळत नाही का, हेतनं जर तुम्ही असं केलं, परमिट अनलिमिटेड सोडलेत तुम्ही, याच्यामुळे बेकारी किती वाढणार आहे याच्याकडे लक्ष आहे का नाही। तुम्ही म्हणताय रोजगार देताय, रोजगार देताय, मान्य आहे, पण रोजगार असा कसा रोजगार, जो 1000 कमवणारा उद्या 100 रुपये घेऊन जाणार आहे। रिक्षांचा एवढा बाजार उठलेला आहे रोडवर, एवढं ट्रॅफिक आहे, कार आल्यात, रिक्षा आल्यात, आता बाईक टॅक्सी चालू होणार आहे, बसेस चालू आहे, मेट्रोने तर रस्त्याची पार वाट लावून ठेवलेली आहे, एवढेसे रोड आहेत घंटाभर, आणि त्याला तुम्ही त्यात मेट्रो चालू केलेली। ऑलरेडी काहीतरी रस्त्याचा प्लॅन करायला पाहिजे होते, मोठे मोठे रस्ते बनवायला पाहिजे होतं, तिकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, पण ऑलरेडी पुण्यामध्ये एवढे छोटे छोटे रस्ते आहेत आणि त्या रस्त्यामध्ये कसं तरी तुम्ही ऍडजस्ट करून तिथं BRT पण आहे आणि तिथंच मेट्रो बसवताय आणि परत एवढ्या रिक्षा वाढवायच्यात। अरे पण जे पोट भरतात, ज्यांना तुम्ही परमिट दिल्यात त्यांना पोटभर खाऊ द्या ना, धड ह्याला नाही द्यायचं आणि धड त्याला नाही द्यायचं आणि कुत्र्याला घालायचं, ह्याला काय अर्थ आहे का, मला सांगा बरं। मी लढतोय रिक्षावाल्यांसाठी, ज्यांनी घेतलाय रिक्षा, ज्यांनी चालू आहे त्यांचं कामधंदा, त्यांची तरी रोजीरोटी, त्यांचं तरी व्यवस्थित पोट भरलं पाहिजे ना, नंतर आपण बाकीच्यांचा विचार करू, जे बाकीचे नंतर येणार आहेत, जे रिक्षा घेणार आहेत नंतर त्यांचा विचार करू ना आपण। पण जे सध्या करंट मध्ये चालू आहे, वर्तमान मध्ये चालू आहे, जे लोकांनी रिक्षा घेतल्यात, जे पोट भरतात, त्यांचा पण विचार केला पाहिजे ना की बाबांनो धंदा आहे का नाही, किती कमवतो रिक्षावाला, 2000 कमवणारा आज 1000 वर आलाय, आणि हे असेच परमिट जर अजून 10 वर्ष चालू राहिले तर बेकारी किती वाढेल, हे कुणाच्या लक्षात येतंय का, याच्याकडे कुणाचं लक्ष नाहीये। पण ट्रोल करायला ना पहिले समोर, अहो ट्रोल करणं सोपं आहे हो, पण आहे ना जे आपले रिक्षा ड्रायव्हर आहेत, आपले जे कॅब ड्रायव्हर आहेत आणि आपण जे गाड्या चालवतो, जे ड्रायव्हर बांधव आहेत, त्यांच्या हितासाठी लढणं ना आणि व्हिडिओ बनवणं ह्यात खूप आहे ना, खूप फरक आहे मित्रांनो। तुम्हाला ट्रोल करायला काय, फक्त कमेंट करायची, कमेंट केली झाला मोकळा, पण प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून एकमेकांसाठी लढणं ना, हा लढा देणं खूप महत्त्वाचं आहे, खूप मोठं आहे। ट्रोल करायला काय, तुम्ही ट्रोल करून 4 पैसे कमवण्याच्या हेतूने ट्रोल करून तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून
काहीतरी तुम्हाला नाव कमवायचं असतं, फेम कमवायचा असतो किंवा पैसा कमवायचा असतो. आणि ट्रोल करणारे काय असतात, हे ट्रोल करायला काहीच यांना कारण लागत नाही. हे फक्त आहेत ना व्हिडिओच्या माध्यमातून फक्त इंस्टाग्रामवर आपला वेळ वाया घालवायला आलेले असतात. समाजासाठी काही देणं लागतो आपण, समाजासाठी काही द्यायचंय आपल्याला, समाजाला काही आपण करू शकतो, यांना याचं काही घेणं देणं नसतं. फक्त कसं एकमेकांचे पाय वडता येईल ना खाली ते बघायचं असतं. आता मराठी माणसाला पुढे जाऊन द्यायचं नाही. माझ्याबद्दल असं बोलतात, मराठी माणसाला तुला काय प्रॉब्लेम आहे. अरे मी पण मराठीच आहे, मी काय युपी बिहारवरनं आलोय का, मी पण मराठीच आहे ना. मी मराठी माणसांसाठीच लढतोय ना, की बाबा आपण चुका ज्या केल्यात ना त्या लोकांनी त्या चुका करायला नाही पाहिजे. मी माझ्या व्हिडिओमधून ओरडून सांगत असतो की कार घेऊ नका. आता तुम्ही लेटेस्ट व्हिडिओ माझ्या स्टोरीला जाऊन पहा. नाशिकचा व्हिडिओ आहे. कम से कम नाशिक एअरपोर्टला 40 गाड्या उभ्या आहेत, त्यातल्या फक्त एक फ्लाईट आली की 5-6 गाड्या हलतात. म्हणजे किती बेकारी वाढली आहे हा विचार करत नाहीये कोण. रिक्षा घ्यायचा धंदा आहे, आम्हाला पण रिक्षा घेऊ दे, आम्हाला पण गाडी काढायची धंदा आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे, तुझ्या काय पोटात दुखतं. अरे पण याच्यामुळं बेकारी किती वाढते हे कुणाच्या लक्षात येत नाहीये. पण ज्या दिवशी लक्षात येईल ना त्या दिवशी मला तरी म्हणतील मॅगे भाऊ तू खरं बोलत होता. तो दिवस, त्या दिवसाची आपण वाट नक्कीच बघणार आहे. आणि त्या दिवसाची मला आतुरतेने मी वाट बघणार आहे. कारण मला हे ऐकायचंय बऱ्याच रिक्षावाल्यांकडून किंवा कॅबवाल्यांकडून की मॅगे भाऊ तू बोलत होता, बरोबर बोलत होता, आम्ही तुला ट्रोल करत होतो, आमची चुकी झाली, हे बघायचंय. कारण येणारा काळ हे दाखवणार आहे बेकारी किती वाढणार आहे, हे येणारा काळ नक्कीच दाखवणार. आणि असं नाहीये की रिक्षाचे परमिट अनलिमिटेड सोडल्यात म्हणून पब्लिक पण वाढतीये. रोजगार येतोय का महाराष्ट्रात, महाराष्ट्रातून उलट रोजगार चाललाय, रोजगाराच्या संधी चालल्यात. तुम्ही हिंजवडीचा IT पार्क बघा, कितीतरी कंपन्या बाहेर गेलेल्या आहेत त्या ट्रॅफिकमुळे. फक्त त्या ट्रॅफिकवर कोण बोलत नाहीये, किती ट्रॅफिक होतंय. ते हिंजवडी IT पार्क, ग्रामपंचायत आणि महानगरपालिका यांच्यातच भांडणामध्ये त्या रस्त्याचा विकास व्हाय नाही, त्या गोष्टीवर कोण बोलत नाहीये. पण भलत्या गोष्टीवर आहे ना ट्रोल करायला इथं लोक आहेत ना लाईनीमध्ये उभे असतात ट्रोल करायला. हे जे बारीक बारीक मुद्दे आहेत, तिकडे हिंजवडीचा ब्रिज आहे, तो ब्रिज कधी मध्ये 1 वे करतात, कधी मध्ये 2 वे करतात. अरे पण तो ब्रिज पाडून जर तुम्ही 4 पदरी तिथं ब्रिज उभारला ना तर कितीतरी प्रश्न, कितीतरी ट्रॅफिक आहे ना सॉल्व्ह होणार आहे तिथलं. पण त्या गोष्टीकडे कुणाचंच लक्ष नाहीये. ट्रॅफिक सॉल्व्ह करायचंच नाहीये, रस्त्यावरचं गाड्या वाढवायच्यात. कारण इथं श्रीमंत लोकांना श्रीमंत बनवायचंय आणि गरीबाला फक्त इथं भिकारीच बनवायचंय. गरीब भिकारी झाला आणि मेला तरी काय फरक पडत नाही. ज्यावेळेस श्रीमंत लोक मरतो, ज्यावेळेस श्रीमंत माणूस मरतो ना त्यावेळेस आहे ना इकडं बातम्या होत्यात. पण एखादा गरीब जर रस्त्यावर मरून पडला ना तर त्याला 4 दिवस उचलत नाही रस्त्यावरून. ही परिस्थिती आहे महाराष्ट्राची आणि ही परिस्थिती आपल्या भारताची. त्याच्यामुळे तुम्हाला किती ट्रोल करायचं ना मित्रांनो ट्रोल करा. मी अशा ट्रोलला घाबरत नाही, बिलकुल घाबरत नाही. तुम्हाला ट्रोल करायचंय ना नाव घेऊन ट्रोल करा. पण हा रील स्टार असा म्हणला ना, हा माणूस असा म्हणला, हे बोलू नका तुम्ही. तुम्हाला ट्रोल करायचं ना बिंदास ट्रोल करा. कारण व्हिडिओ काढतो आपण, व्हिडिओ प्रत्येकाने काढला पाहिजे. आणि व्हिडिओ काढणं हा काही गुन्हा नाहीये, याच्यामधून खूप फायदा आहे, फेम भेटतो, पैसा भेटतो, सगळ्या गोष्टी भेटतात. तुम्हीही काढा, तुम्हीही करा. मी फक्त काही रिक्षावर अवलंबून नाही, मी प्रत्येक गोष्टी करतो. पण रिक्षावर का अवलंबून नाहीये हेच कारण आहे ना. कारण आता बघा ना 1 तास झालाय, आता 2-3 बुकिंग वाजल्या 50-50 रुपयाच्या. तर धंदा कसा आहे, किती धंदा आहे या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. अरे भाऊ आम्ही गाडी घेतोय, तुला काय प्रॉब्लेम आहे. अरे पण तू गाडी घेतोय, तुला त्या गाडीबद्दल माहिती आहे का, रस्त्याबद्दल माहिती आहे का, धंदा किती आहे, रिक्षा जास्त आहे का पॅसेंजर जास्त आहे. अरे रिक्षा आहेत, कॅब आहेत आणि बाईक आहेत. प्रवासी आहेत का एवढे, प्रवासी पुण्यामध्ये आहेत का एवढे. फक्त मोठ्या मोठ्या शहरांमध्येच प्रवासी आहे. पुणे, मुंबई ज्या ठिकाणी मोठे मोठे IT पार्क, इंडस्ट्रियल एरिया आहेत तिथंच प्रवासी जास्त आहे. आणि आता त्या प्रवाशांपेक्षा डबल टिबल चोबल गाड्यांची संख्या वाढलेली आहे. आणि तरी तुम्ही मला ट्रोल करताय, तू गाडी घेऊ नको म्हणतोय, गाडी घेऊ नको म्हणतोय. गाडी घ्यायची तर घ्या ना भावा बिंदास, मला काय प्रॉब्लेम आहे. तुझा पैसा आहे, तू कुठं इन्व्हेस्ट करायचा आहे हा तुझा प्रॉब्लेम आहे. तुला पैसा इन्व्हेस्ट करून लॉस मध्ये गाळत जायचंय का तुला त्यातून मोठं व्हायचंय, काहीतरी वेगळा विचार कर ना. आता इथं कॉम्पिटिशन भरपूर वाढलेलं आहे. कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे ना गाड्यांमध्ये, ड्रायव्हिंग धंद्यात लय कॉम्पिटिशन आहे. तू इथं आहे ना फक्त गाळातच जाणार भावा, वर नाही येणार, वर येणारच नाही. तू अख्खा घरदार विकून आहे ना भिकेला लागशील, पण या धंद्यात कधीच वर येणार नाही. कारण आत्ताची परिस्थिती अशी झाली. 90-2000च्या दशकात जर रिक्षावाला म्हणला ना तर पुरी ना पुरी, त्याला हसत खेळत पुरी द्यायचे त्यांना.
कारण गव्हर्नमेंट जॉबच्या वर होता. जर तुम्हाला बॅच आहे ना, बॅच परमिट आहे तुमच्याकडं, तर रुबाब आहे ना, रुबाब गव्हर्नमेंट जॉबच्या वर रुबाब होता. पण आत्ता परिस्थिती ती नाहीये. तुम्हाला जर म्हणलं ना पोरगी काय करतो, रिक्षा चालवतो, ए भावा बघा तू, आम्हाला काही घेणं देणं नाहीये, तुला काय पोरगी द्यायचीच नाही, तुला गाडी फेडायची, तू धंदा किती करणार, 400-500 माझ्या पोरीच्या इच्छा तरी पूर्ण होतील का तुझ्याकडून? तू नको बाबा मला सांगू, तू दुसरी पोरगी बघ. अशी परिस्थिती आहे सध्याची. चला काय प्रॉब्लेम नाही आहे, बिंदास ट्रोल करा मित्रांनो. मी ड्रायव्हर लोकांच्या हितासाठी या व्हिडिओच्या मार्फत लढत राहणार आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.